ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला. कालच शिंदेंच्या दालनात शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा. 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत बैठक. अध्यक्षांच्या दालनात 4ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा. बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकाच गाडीतून प्रवास. 30 ते 35 मिनिटं चर्चा. मिसिंग लिंकवर बोलल्यावरती महाराष्ट्राचा अपमान कसा? स्वतःच्या अंगाशी आल्यावर राजकारण म्हणता राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. दरड कोसळली तर 6000 कोटी पाण्यात गेले असा दुष्प्रचार करण्यात आलेला आहे. प्रवीण दरेकरांची विधान परिषदेत विरोधकांवर टीका. जगाला हेवा वाटावा असा मिसिंग लिंक प्रकल्प झालाय, दरेकरांकडून कौतुक. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या मिसिंग झालेला अजेंडा शोधा. देवाभाऊंनी 18 तासात कनेक्टिंग लिंक सुरू केला, पण मनसेचा अजेंडा 18 वर्षांपासून मिसिंग आहे. रेल्वे इंजिन पुन्हा कसं रुळावर येईल याचं आत्मचिंतन करावं. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं हिंदीत भाषण कशासाठी? टीका करणाऱ्यांना बघून घेईन म्हणता मुख्यमंत्र्यांची ही कुठली भाषा? एकेरी भाषेत उल्लेख करत राज ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली. राम मंदिरावर बोलल्यावर धर्माचा अपमान कसा? 1400 कोटी चोरले जातात यावर बोलायचं नाही का? अरे चोरी आहे ना ती. राज ठाकरे आक्रमक. भावनाशून्य आमदार दुर्घटनांवर हसतायत. राज ठाकरेंकडून अमित साठम यांचा समाचार तर बॉम्ब टाकेन अशी बोलायची हिम्मत होतेच कशी? संजय दिना पाटलांवरही हल्लाबोल. भाजपचे नेते विनोद तावडेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट. मुंबईत विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंमध्ये चर्चा. खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. तर शिंदे पवारांच्या भेटीनं मवियामध्ये ठिणगी पडले, कारण की संजय राऊतांनी यावरून टीका केलेली आहे. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, मात्र ते पक्ष सोडतील की नाही माहीत नाही. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते असंही भाग. आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाही. पवारांचे खासदार बजरंग सोनावणेंनी पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खोडून काढला. त्यांनी आपलं घर सांभाळावा असाही सल्ला. तर पहिल्या माळ्यावरून खाली येण्यापेक्षा समोरच्या दालनात बैठक घेतली. राऊतांच्या टीकेलाही उत्तर. पवार शिंदेंच्या बैठकीमुळे पवियामध्ये बिघाडीचे संकेत. ज्यांनी सरकार पडलं त्यांच्या छताखाली बैठक. पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, आमचं मन दुखावलंय. संजय राऊतांचं भाष्य. प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टीने पाहणं योग्य नाही. राऊतांनी गैरसमज करून घेऊ नये. शिंदे आणि पवारांच्या भेटीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. शरद पवार हे राज्याचे मोठे नेते, ते दालनात आले म्हणून स्वागतासाठी पोहोचलो. विधान भवनातील भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. यामुळे कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी उपचार करून घ्यावे. यावर बोलणं हा कद्रूपणा. अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. राऊतांच्या टीकेला शिंदेंचं उत्तर. दालनात बैठक म्हणजे त्यांना मान्यता दिलं असं होत नाही. राऊतांच्या टीकेला जयंत पाटील यांचं उत्तर. संजय राऊत फार चिडलेले दिसतात. कुठलाही गैरसमज नको असंही वक्तव्य. तर आमचे खासदार एकत्र असं भाकीत करणं योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर प्रतिक्रिया. येत्या काही दिवसांमध्ये एनडीएची ताकद वाढताना आपल्याला दिसेल. शिंदे आणि पवारांमधल्या बैठकीनंतर राज्यमंत्री योगेश कदमांचं सूचक वक्तव्य. पुढच्या काही दिवसात आपल्याला चांगले निर्णय दिसतील असंही वक्तव्य. भेट घेणं चुकीची गोष्ट नाही. राज्यात जे आयुध असेल ते आम्ही वापरतो. सर्वजण मिळून चर्चा करतो. सर्व मिळून काम करण्याची राज्याची पद्धत आहे. शिंदे पवारांच्या भेटीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी कुणाला भेटावं हे ठाकरे राऊत सांगणार का? संजय शिरसाटांचा सवाल. शरद पवार राजकीय संस्कृती जपतात. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचे चांगले संबंध. शिरसाटांची प्रतिक्रिया.